पूर्वीचं मूल नव्हतं रायरीचा डोंगर. तो शनिवार दुपारी 12 वाजता आपल्या राजाने आपला अखेरचा श्वास ह्या 1 नंबर चौतरी सोडला होता बघा. आपल्या राजांचं संग्रह असायचं थोडक्यात. आताचं आपलं स्विमिंग पूल तसं राजांचं पूर्वीचं बाथटब, राजांचं आंघोळी करा चुली वगैरे असायचे, राजांचं पूर्वीचे स्वयंपाकघर असायचं. ज्याने रायगड बांधला सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आपण थांबलेलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी. दिवस आहे आपला आज भटकंतीचा 3रा आणि आज आपण सफर करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड असलेला किल्ल्याची आज आपण सफर करणार आहोत. तर आज आहे मित्रांनो 15 ऑगस्ट. आपण आज 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. आता सध्या सकाळची वाटलेली आहे 8 आणि आता आपण इथून अर्शित पॅलेस या ठिकाणी रात्रीला स्टे केला आणि आता आपण जाणार आहोत रायगडाच्या भटकंतीसाठी. मित्र हो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत रायगडच्या पायथ्याशी. माझ्या पाठीमागे दिसू शकता, तुम्हाला पाहू शकता तुम्ही रोपवे ना सरळ तुम्ही जाऊ शकता. तर आता सध्या आपण रायगडच्या पार्किंगमध्ये उभा आहोत खाली पायथ्याशी. तर आता आपण थोड्या वेळातच जाणार आहोत. तर चला आता आपण पाहूया रायगडची भटकंती. तर मित्रांनो चला जाऊ तिकडे. मित्रांनो सध्या तिकीटला स्टॉप करण्यात आलेला आहे. 3 तास आपल्याला आता वेटिंग करावं लागणार आहे, कारण गडावरती खूप सारी अशी गर्दी झाली. आता आपला नंबर 800+ आहे, त्यामुळे आपल्याला जे लोक वरती गेले ते लोकसुद्धा खाली आलेले पाहिजे. त्यामुळे आपल्याला 3 तास आता वेट करावं लागणार आहोत. तर थांबूया आता मित्रांनो वेट करत. मित्र हो, कवाचा बसून आता कंटाळा आल्यासारखा झालो आहे आता, कारण बरेच आता या ठिकाणी 1400 ते 15वा आपला नंबर आहे आणि रोपवे सध्या तिकीट फुल झाल्यामुळे आता आपल्याला अशा ठिकाणी बसावं लागत आहे. आणि आपला मित्र कृष्णा हा लाईनीमध्ये उभा आहे आणि खरंच खूप डेंजर आता किस्सा झालेला आहे. आपल्याला जायला रात्र म्हणजे इथून 2 वाजता आता वरती जाणार आणि रात्रीला 10 वाजता परत येणार. म्हणजे खूप डेंजर किस्सा आपल्यासोबत झालेला आहे आता सध्या. आता आपण मध्ये बऱ्याच शिवरायांचे पत्र वगैरे बघितले, तिथल्या ज्या पुराण वस्तू होत्या आणि त्या ठिकाणी आता आपण रोपवेला आलो आहोत. तर आता आपण रोपवे न जाता रायगडावरती जाणार आहोत. तर चला मित्रांनो जाऊया आता आपण रोपवेला रायगड. शिवतीर्थ रायगड स्वातंत्र्यास्तव जे जागृत त्या सर्वांचे हे कुलदैवत, विश्वामधल्या शिवशक्तीचे शाश्वत मंदिर खरे, उभे हे रायगडाचे कडे, उभे हे रायगडाचे कडे. हिंदवी
जरा बघितलं तर डायरेक्ट संपूर्ण असं खाली आहे आणि रोपवेनं संपूर्ण अशी लिफ्ट वर चालली आहे. मित्रांनो, आता आपण रोपवेनं खाली उतरलो आहे आणि आता आपण समोर रायगडला चाललो आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पायऱ्यावरती चढून जी रायगड किल्ल्याची समोरची साईड हे पुढे राहिली बघा. जर आपल्याला रायगड किल्ला पूर्ण बघायचा म्हटलं, रायगड किल्ला पूर्ण बघायला आपल्याला 3 दिवस देखील कमी पडतात. एवढा रायगड किल्ला मोठा आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून हाईट आहे 2151 फूट हाईट आहे. पायथ्यापासून 1350 फूट ही रायगड किल्ल्याची हाईट आहे. रायगड किल्ल्याच्या पूर्वी 4 टोक आहेत. रायगड किल्ल्याच्या पूर्वे साईडला आहे भवानी कडा, रायगड किल्ल्याच्या पश्चिमे साईडला हिरकणीचा बुरुज, रायगड किल्ल्याच्या उत्तरे साईडला टकमुटक पॉइंट आणि रायगड किल्ल्याच्या दक्षिण साईडला कालकाई खलगा, वाघ दरवाजा आणि रोपवे कल्पाला बघा. हे आपण 4 टोक बघायचं म्हटलं आपल्याला 2 दिवस देखील कमी पडतात. एवढा रायगड किल्ला मोठा आहे. या रायगड किल्ल्याचं पूर्वीचं मूल नाव होतं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर जावलीच्या चंद्रमोहनाच्या ताब्यात होता. जावलीचं खोरं होतं बघा. हे जावलीचं खोरं हे एवढं घनत जंगल होतं. उन्हाळ्यामध्ये सूर्याचं किरण खाली जमिनी पोचत नव्हतं. हे एवढं घनत जंगल होतं. हे जंगल महाराजांनी 15 मे 1656 ला गडा स्वाध्यामध्ये जिथून घेतला. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत ही रायगड किल्ल्याची बांधकामं चालू होती. गड त्या खाली 14 वर्ष 1656 ते 1670 14 वर्षामध्ये किल्ल्याची बांधकामं चालू होती. गड त्या खाली 14 वर्षात गडावरती भल्या मोठ्या 350 इमारती बांधल्या, 11 तलाव खोदलीत आणि 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. गडावरती 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. जो तो दगड निघाला तो किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला. जे किल्ल्यावरती दगडी बांधकाम आहे हे राजांच्या काळामधलं आहे. जे किल्ला पाहताना आपल्या किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला विटांचं बांधकाम पाहायला भेटेल. हे वीट बांधकाम पेशवेकाला मधलं आहे. 1733 ला गडावरती पुण्यातले दुसरे बाजीराव पेशवे आले. त्यांनी वीट बांधकाम हे पेशवणी केलं होतं आणि दगडी बांधकाम हे राजांच्या काळामधलं आहे. मेण्यामध्ये बसून सूर्यास्त पाण्यासाठी जो समुद्र गेट मधून आणजाण करायच्या तो समोरचा ठिकाणी खाली जायला रस्ता होता का? हा दादा ही गडाची पाठीमागची साईड आहे. इकडे ही गडाची पाठीमागची साईड आहे. रोपवे आता बनलेला आहे. महाराजांच्या काळामध्ये इकडे पूर्ण गार्डन वगैरे असायचं, बाग बगीचा असायचा. हे कोपऱ्यामध्ये माझे महाराजांच्या राण्या सूर्यास्त पाण्यासाठी त्या दरवाजातून आणजाण करायच्या. म्हणून इथे हे दरवाजा इथंच मध्ये मेणा दरवाजा बोलतात. त्याच्यावरती पहिले छत होतं का? हा दादा छत होतं, सागाची लाकडं आणि कुंभाराने घडवलेली मातीची कौलं असायची त्याच्यावरती. हा आता मी तुम्हाला माहिती करायला सांगितलं बा, इंग्रजांच्या गडाचा झोपीचा भडीमारा केला तो किल्ला आपला उद्ध्वस्त झाला होता. इंग्रजांना कधी हमला केलेला याच्यावर? 10 मे 1858 मध्ये. 10 मे 1858 मध्ये हमला केलेला आहे रायगडावरती. बघा दादा हे जेवढे हे दादा हे वीट बांधकाम आहे ना, हे दादा वीट बांधकाम हे 1733 मध्ये पुण्यातल्या दुसऱ्या बाजीराव पेशवेने वीट बांधकाम केलेलं आहे. आणि हे दगडी बांधकाम हे राजांच्या काळामधलं आहे. जेवढा गडावरती कालापासून आहे हा राजांच्या काळामधला आहे. मित्र हो, खरंच आश्चर्यचकित बात आहे. ज्यावेळेस इंजिनिअरिंग प्लॅन वगैरे समजा त्यावेळेस नव्हते तरी सुद्धा या ठिकाणून ह्या गोष्टी आल्या कुठून? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुद्धा टॉयलेटचा वापर केला जात होता. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टॉयलेट बाथरूम सुद्धा या ठिकाणी होत्यात गडावरती. तर चला मित्रांनो आता जाऊया समोर आपण. कोणतरी आणि कोणत्या महालामध्ये जाते ना एवढं आपण काय सांगू शकत नाही. तुम्ही कोणताही इतिहासकारांना कोणताही गाईड घ्या तो आपण काय सांगू शकत नाही, कारण की तेवढे इतिहासमध्ये उल्लेख नाही. ही राणी ह्या महालामध्ये राहत होती. आता पुढे आपण धान्य कोटात मंत्रिमंडळ पाहिला. पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
मित्रहो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण एक राणीचे महल पाहिले. तर ह्या ठिकाणून सर्व 6 महल आहेत. त्याचे गाईड आहे, त्यांना सुद्धा माहित नाही हे कोणी राणीचे महल होते. तर चला आता जाऊया आपण समोरचा आपण गेट पाहिला. हा आपण समोरचा पुन्हा मेना गेट पाहिला. आपण आतून आपण राण्यांचे महाल बघितले. आपल्याला प्रत्येक महालाच्या समोर जे असे जे आडवे चौतर आहेत, या चौतऱ्यांना इथंच मी बोलतो दाशींची घरं, थोडक्यात नोकरांची घरं. जर राणीला कुठं काम लागलं की राणी ही दाशीला आवाज द्यायची. दाशी आतमध्ये छोटं मोठं काम करायचं. ते काम झाले तर बरोबर बाहेरून बसलं जायचं. म्हणून या चौतऱ्याने इथंच मध्ये दाशींची घरं बोलतात. ह्या रेलिंगच्या आतमध्ये इथं आपण 2 खड्डे जाळीवले खड्डे पाहायला भेटतील. मधला खड्डा दगडामध्ये उपड्या. या खड्ड्यांना इथंच मी बोलतो धान्यांची कोठारं. हा 1 नंबर खड्डा 22 फूट खाली खोल आहे. 2 नंबर खड्डा हा 20 फूट खाली खोल आहे. 3 नंबर खड्डा 15 फूट खाली खोल आहे. त्यासाठी धान्यांची कोठारं असायची. राजानंतर गडावरती पेशवाने खड्ड्यांचा वापर केला. हा कैदी कोटा. कैदी कोण चोरी लबाडी गुन्हेगार कोण करेल ते कायद्याला धान्यकोर कायदा टाकून ठेवायचं. गुन्हा बोलणे केला त्या 7व्या दिवशी बाहेर काढलं जायचं. डबल गोंद्यामध्ये बांधायचं आणि उतरेसाठी टकमडूक आहे ते टोकाच्या खाली कडीवर केला जायचं बघा. त्यासाठी धान्यांची कोठरं असायची. आणि महाराजांनी ह्याच्यामध्ये धान्य ठेवलं आणि पेशवाने ह्याच्यामध्ये कैदी ठेवले. ह्या रेल्वेच्या खाली 5 घरे जे आपले महाराजांचे आपले 8 मंत्रिमंडळ असायचे. त्या 8 मंत्रिमंडळांचे 8 निवासस्थानं ते पूर्वीच्या पासून आपण ह्या ठिकाणी पाहायला भेटतं बघा. इथं वरती 5 घरे, त्या झाडीच्या खालच्या साईडला हे 3 मंत्री यायचे. एकूण 8 मंत्र्यांचे 8 वाड्या आपण सर्वांना आपण ह्या ठिकाणी पाहायला भेटतं बघा. ही मंत्रिमंडळाची घरं पाहून घ्या. नंतर आपण सर्वजण राजांचा राजवाडा पाहायला आपण पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्ही ही जागा बघत आहात तर ही दाशींची घरं होते. ज्यावेळेस राणी वगैरे त्यांना काहीतरी काम पडायचं गडावरून काही आणण्याचं, तर हे जे घरं होते हे दासांना सांगायची राणी वगैरे जे काम पडलं तर. मेनागेट पाहिला. मेनागेटच्या समोर विरुद्ध दिशा समोर दरवाजा आहे. हा समोर दरवाजा पालखी दरवाजा. पालखी आणि मेण्यामध्ये आता एवढाच फरक. मेणा पूर्ण पॅक बंद, पालखी ओपन. मेणा हा खास स्त्रियांसाठी आणि पालखी पुरुषांसाठी असायची. पालखी दरवाजा इकडून हा मेणा दरवाजा मध्ये स्त्री आहे जाणे नाही करायचं. तो मेणा दरवाजा आणि हा समोरचा पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हणजे शिवाजी महाराजांची, शंभू महाराजांची, राजाराम महाराजांची यांची कोणत्या गडावरती पालखीवर चढून आहे. समोरच्या दरवाजा आतमध्ये चढून यायचे. आल्यानंतर राजांच्या राजवाड्यामध्ये दरबारामध्ये प्रवेश केले यायचे. तो राजांचा पूर्वीचा पालखी दरवाजा. मित्र हो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा होता पालखी दरवाजा आणि इकडून सर्व पुरुष त्या ठिकाणी प्रवेश करायचे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणून स्त्रिया वगैरे ज्या वगैरे असायच्या गडावरती त्यांच्यासाठी हा दरवाजा होता. म्हणजे इकडं महाराजांनी बगीचा वगैरे ठेवलेले होते समजा फुलं वगैरे, त्यावेळेस स्त्रियांना या ठिकाणून रस्ता होता आणि इकडून पालखीसाठी पुरुषांना रस्ता होता. तर आता जाणार आपण सिंहासनाकडे. तर या ठिकाणी आता सिंहासनाकडे श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बघा रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी. हेच माणिक मोती आपली दुसरी दौलत नाही. आपल्या पाठीमागच्या भिंतीपासून आपल्या समोर एक आडवी भिंत आहे, खिडक्यांवरील भिंत, प्लॅस्टरवरील भिंत. त्या भिंतीपर्यंत हा 4ही साईडने हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राजवाडा. हा राजांचा राजवाडा. हा राजवाडा पूर्वी 2 मजली असायचा. ह्याच्यावरती सागवानी लाकडं, कुंभारांनी घडवलेली मातीची कौलं, साठी मखमडी पडदे आणि मशीच्या उजेडामध्ये हा राजांचा राजवाडा. हा राजवाडा पूर्वी सजवला जायचा बघा. आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती आणि आपल्या राजांचं निधन या समोरच्या ह्या 1 नंबर चौथऱ्यावरती 3 एप्रिल 1680 मध्ये. वार होता शनिवार. दुपारी 12 वाजता आपल्या राजाने आपला अखेरचा श्वास ह्या 1 नंबर चौथरी सोडला होता बघा. हा आपल्या राजांचा पूर्वीचा बेडरूम असायचा. हा राजांचा बेडरूम हा राजानंतर संभाजी महाराज सुद्धा 9 वर्ष ह्याच महालावर राहिले होते. मग संभाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावरती इतिहास काय लिहिला गेला बघा. राजांच्या बेडरूमच्या उजव्या साईडला छोटे मोठे टाके पाण्याच्या जे कामचुक लोक असायची. पुढे गंगासागर तलाव आहे. त्या तलावातलं पाणी करून कावडी पाणी काढून या टाक्यामध्ये आणून ओतलं जायचं. राजांच्या इथे पूर्वी पाणी पिण्याच्या टाक्या असायच्या. पाण्याच्या टाक्याच्या साईड इकडे राजांचं संग्रह असायचं. थोडक्यात आताचं आपलं स्विमिंग पूल, तसं राजांचं पूर्वीचं बाथटब, राजांचं आंघोळी त्यांचं ठिकाण ते पूर्वीच्या ह्या ठिकाणी असायचं बघा. हे राजांचं पूर्वीचं आपलं हे बाथटब असायचं. आता सध्या राजांचं पूर्वी स्वयंपाकघर पाहिलं आपण पुढे जाऊया. मित्र हो, आता तुम्ही बघू शकता ज्या वेळेस बाटप, आता सुद्धा शावर वगैरे ह्या गोष्टी आहेत, त्या काळात सुद्धा महाराजांनी ह्या बाटपमध्ये हे केलेले आहात. तर तुम्ही शकतो समोर सुद्धा आपण 1 नंबर चौथरा पाहिला. हा पण आपल्या राजांचा बेडरूम पाहिला.
आता आपण सर्वजण आता आपण 2 नंबर चौथरी आहेत ना दादा, त्याच्यात आपल्या राजांचं पूर्वीचं किचन, राजांचं स्वयंपाकघर, राजांचा मुतपात खाना तो पूर्वीचा हेडेक असायचं बघा. स्वयंपाकघराची ओळख करण्यासाठी बघा यासाठी राजांच्या पूर्वीच्या चुली वगैरे असायच्या, राजांचं पूर्वीचे स्वयंपाकघर असायचं. समोर जो दादा हा 3 नंबर चौथरा आहे बघा दादा, हा समोरचा 3 नंबर चौथरा हे राजांचं आपलं सचिवालय म्हणजे राजांचा कागदीपत्र व्यवहार. जेवढे आपल्या राजांनी 365 गड किल्ल्यातले गावं जितले, किल्ल्यांचा व गावांचा जो कागदीपत्र व्यवहार चालला जायचा त्या समोरच्या 3 नंबर चौथऱ्यापूर्वी चालला जायचा. पूर्वी मंत्रिमंडळाची पूर्वीचं ऑफिस ते पूर्वीची ती ह्या ठिकाणी असली जायची बघा. बघा सर इथे समोर आपल्या दगडामध्ये इथे आपण बंद केलेलं आपण पाहायला भेटते बघा. सज्जा आपण बोलतो आपल्या घराची गॅलरी बोलतो, तशी आपल्या राजांची पूर्वीची ही बाल्कनी असायची. हे राजांची बाल्कनी आपल्याला अष्टकोनी पाहायला भेटते. राजांचा आपला 8 अंक हा शुभांगडी असायचा, कारण की राजांच्या राण्या 8 असायच्या, राजांची राजमुद्रा अष्टकोनी असायची, राजांची बाल्कनी अष्टकोनी, राजांचं सिंहासन अष्टकोनी आणि राजांची समाधी अष्टकोनी, म्हणून आपण राजांचा आपला 8 अंक हा शुभांगडी असायचा. मग राजांची बाल्कनी आपल्याला अष्टकोनी पाहायला भेटते. हे बाल्कनी पाहून झाल्यानंतर आपण पुढे आपण खलबतखाना, गंगासागर तलाव आणि रायगड किल्ल्याची समोरची साईड पाहिली आपण पुढे जाऊया. बघा आता वीट बांधकामाची रूम त्या समोरच्या रूमला इथे तुम्ही बोलतो टाकसाल आता म्हणजे आता आपण रिझर्व्ह बँक बोलतो. जे शिवराय राजमुद्रा कॉईन्स होणकर बनवायची ना तर समोरच्या रूममध्ये बनवली थोडक्यात राजांची रिझर्व्ह बँक ही पूर्वीची त्या ठिकाणी असते. बघा इथे समोर छोटे रूम आहे, त्या समोर बोर्ड लावले गुप्त खलबतखाना सिक्रेट ऑफ चेंबर डिस्कशन म्हणजे गुप्तहेर करण्याची बातमी. म्हणजे आपल्या राजांचे शिपाई असायचे बहिर्जी नाईकांना हे 18 भाषेचं ज्ञान असायचं. बसले जागी ते 7 ते 8 रूपातल्या बदल्याचे गावातून गड किल्ल्यातून जी गुप्त चर्चा असायची ह्या रूमच्या आतमध्ये राजांसोबत गुप्त चर्चा करायचे. या रूमला इथंच मध्ये गुप्त खलबतखाना बोलतात. रायगड किल्ल्याच्या समोरसाठी बघा इथं समोर 2 स्तंभ आहेत. हे समोरचे दोन्ही पण स्तंभ हे पूर्वी एकाशी पूर्वी 7 मिली स्तंभ असायचे. समोरचा 1 स्तंभ हा विजय स्तंभ म्हणजे विजयाच्या धोरच्या फडकवण्यासाठी. जर आपण राजा कोणता किल्ल्यावर जर राजे जिथून आले तर राजे ह्याच्या 7व्या मजल्यावरती एक मोठा भगवा ध्वज फडकवायचे. 7 मजले असायचे. जर आपले राजे कोणता किल्ल्यावर जर राजे जिथून आले तर ह्याच्या 7व्या मजल्यावरती एक मोठा भगवा ध्वज फडकवायचे. म्हणजे गावात लोकांना किल्ल्यातून लोकांना कळायचं राजाकडे कोणता ना कोणता नवीन किल्ला हा स्वराज्य जिथून घेऊन आले. त्याच्या खाली आपण एक भलं मोठं तलाव पाहायला भेटेल. या तलावाला बोलतात तीर्थदाता गंगासागर तलाव बोलतात. गंगासागर तलावाचं नाव का पडलं, काशीराव गागाभट्टांनी आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी जे 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी आणलं होतं, जे उरलेलं पाणी होतं या तलावामध्ये अर्पण केलं होतं. म्हणजे या तलावाला इथंच मध्ये तीर्थ गंगासागर तलाव बोलतो. बघा लक्षात बघा टोकीस बघा काही शुभक्ता आपल्याला टोको आपण पाहायला भेटते. बघा त्या टोकाला इथंच म्हणजे टोक असं बोलतो. बघा थोडक्यात कडेलोट पॉईंट कोण चोरी लबाड कोण करे त्या गजाच्या टोकावरती न्यायचं, डबल गोण्यामध्ये बांधायचं आणि 2250 फुटावर तिथून खाली कडेलोट केलं जायचं. बघा त्याच्या अलीकडे समोर आपण समोर मेन कापड स्टॉल दिसतो. बघा ही रायगड किल्ल्याची ही समोरची साईड आहे. ज्याला अकुशी बघता गडावरती पायीवरती चढून वरती येतात ती हामार्गे गडावरती प्रवेश करतात. ही रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे. आता आपण सर्वजण राजांचा राज दरबार पाहिला. पुढे जाऊया. मित्र हो, हे जे तुम्ही या ठिकाणून हे दिसते गॅलरीसारखे या ठिकाणून पहारेकरी या पहारा द्यायचे तर. आणि इकडं तलाव आहे आणि समोर जो बघत आहे तुम्ही तिथून कडेलोट असा हा पॉईंट होता ज्या ठिकाणी गडावरती कोणी गुन्हेगारी केली किंवा त्या ठिकाणी कोणी असं हे गोष्टी केल्या शिक्षा देऊन कडेलोट करायचे. मित्र हो, मागे 6 जूनला जो राज्याभिषेक झाला ती याच ठिकाणी करण्यात आला होता. जय जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा सर आता आपण सर्वजण रायगड किल्ल्यावरच्या सर्वात अति महत्वाच्या आपण सर्वजण ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत. बघा म्हणजे राजांच्या राज दरबारामध्ये आता आपल्या सर्वांचा प्रवेश झालेला आहे. जी आपल्या समोर आपल्या राजांच्या मूर्ती बसवली 2009 मध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे राजांचे 13वे वारसदार यांच्या असं 2009 मूर्ती बसवली गेली होती. बघा तसं राजांच्या मूर्ती छत्र बस 1985 मध्ये या छत्राला इथंच मध्ये मेघडंबरी बोलतात. बघा समोरच्या राजांच्या मूर्तीपासून या भिंतीपर्यंत हे मधलं अंतर 200 ते 250 फुटाचं मधलं अंतर आहे. पूर्वी का गडावरती पूर्वी का लाईट माईक स्पीकर वगैरे काहीच नव्हतं. मग भरलेल्या या 6000 हे जनतेसमोर कसं बोलायचं. आपले राजा आपल्या गादीवरून एकदम सहज आवाजात बोलले तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज ऐकायला यायचा. बघा शेवटची व्यक्ती ती कुजबूज देते आपल्या राजामध्ये आवाज ऐकायचा. ह्या आवाजाला रिको साऊंड बोलतो. बघा हा आवाज आपल्याला अजूनचा आवाज आपण ऐकायचो. बघा आपण दरबडे कुठले कोपऱ्यासाठी आपण कागद पण माझी काडीवर टिचकी वाजवा हा आवाज आपला अजून आवाज आपल्याला ऐकायचो. 1 मिनिट आवाज बघ कसं घुमतो. बघा
तुम्ही दरबारला कुठल्या कोपऱ्यातून कागद पडा माझी कागद तिरकी वाजवा हा आवाज तुम्हाला राजांच्या मूर्तीमध्ये आवाज ऐकायचा आणि आवाजला इको साऊंड बोलतो बघा. समोरच्या राजांच्या मूर्ती बघा समोर 3 खिडक्या आहेत. त्या 3 खिडक्यांच्या आतमध्ये आपण राजांचं पूर्वीचं 32 मन सोन्याचं सिंहासन असायचं. एक मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन या समोरच्या 3 खिडक्यांच्या आतमध्ये असायचं बघा. राजांच्या मूर्तीच्या दोन्ही साईडला राजांचे सुपुत्र संभाजी महाराज, महाराजांच्या राण्या, महाराजांच्या मंत्रिमंडळ व सर्वांच्या आपल्या लाडक्या आऊसाहेब यांची बसण्याच्या वरती व्यवस्था केली जायची बघा. ही समोरची भिंत भिंतीनंतर पेशवेने बांधली. त्या भिंतीला 2001 मध्ये त्या भिंतीला फक्त प्लॅस्टरमध्ये पुरवठी उभा खात्री मारली बघा. जे आपल्या पाठीमागचा गेट आहे गेटला इथंच मध्ये किंवा जडून पहा आपल्या सर्वांना मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहायला भेटतो बघा. हा नगाराखाना बुक हा बघून इंग्रजांनी मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधलेला आहे. त्या नगाराखानच्या उंची 52 फूट. त्याच्यावरती नगाडे तुतारे सनी दगड वाजले. त्या खाली किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा बंद केला जातो बघा. हा बालेकिल्ल्याचा मेन गेट आहे, किल्ल्याचा मेन गेट नाही. किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा खाली राहिला. आता आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वी हा राजांचा राजदरबार. ह्याच राजदरबारामध्ये आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा झाला होता बघा. राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674. वार होता शनिवार. राजे सकाळी पहाटे 5 वाजता उठून संग्रामध्ये संग करून जगदीश्वर दर्शन घेऊन आई भवानीमाता दर्शन घेऊन जगदीश आई श्रीकादेवी सगळ्या करून राजे आपले हाती चांबरून राजे आपले नगर खाण्यातून राजे आतमध्ये आल्यानंतर राजांचं अंतकरण भगवंते याचं कारण होतं. कारण की आम्ही जे हिंदू स्वराज्य आम्ही उभं केलं होतं तो एकी मौला एकी सरदार एकी वीर सगवणगडी आमच्या आंध्र सोल्यामध्ये आमच्या दरबारामध्ये हे कुठल्या कोपऱ्यामध्ये आम्हाला उपस्थित दिसत नव्हते. ते वीर मरण पावले होते. राजे आपल्या आऊसाहेबांना नक्कीच बोलले असतील आऊसाहेब आम्ही सिंहासनाची एक पहिली पाय चढतो. हे आमच्या हिंदू स्वराज्यासाठी आऊसाहेब सिंहासनाची दुसरी पाय चढतो. हे आदिलगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचा असा म्हणावा तानाजी मालूस ते आऊसाहेब तिसरी पाय चढतो. मुरबी देशपांडे आऊसाहेब चौथी पाय चढतो. औ राज लाख मिनिट चालतील लाखाचा पुष्ट हा असे म्हणण्यामध्ये राजीबाबू देशपांडे असे महाराज वीरांचे नाव घेता राजे 32 गादीवरती आदुका कसो कागाबाट टांडे राजांच्या अंगावरती 1000 भरवतेला राजा अभिषेक. कारण की आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची तारीख जवळ होती तेव्हा किल्ल्याचं बांधकाम थांबवल्यानंतर 11 दिवसांनी खाली 5 आडकोमध्ये आपल्या सर्वांची लाडकी आऊसाहेबांची देवता झाली होती. म्हणून आता म्हणतो खरं का तसं झालेलं आहे. आता पुढे आपण बाजारपेठ होळी करून पाहिला. पुढे जाऊया. ज्यावेळेस पेशवे या गडावरती आले आणि हे विटाचं बांधकाम केलं ते कोणत्या काळामध्ये? दादा 1733 मध्ये पेशवेने वीट बांधकाम केलं. 1733 ते 1808 मध्ये गडावरती पेशवेशाही त्यांचं राज्य होतं. गडावर जेवढं हे वीट बांधकाम पेशवे काळामधलं आणि दगडी बांधकाम हे राजांच्या काळामधलं. बरं पेशवेकालीन म्हणजे हे पुण्याचे पेशवे पुण्यातील दुसरे बाजीराव पेशवेशाहीमध्ये गडावरती हल्ला झाला होता. इंग्रजांनी गडावर हल्ला केला होता. पेशवेशाहीत केला हा पेशवेशाहीमध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नव्हता हल्ला. नंतर पेशव्यांच्या काळात हल्ला झाला. महाराजांच्या गडावरती पण संभाजी महाराज 9 वर्ष राहिले. नंतर येसुबाई ना असं गडावरती नंतर पेशवे आले 1733 मध्ये पेशवे ह्या गडावरती आले होते. आणि त्यानंतर ह्या गडावरती इंग्रजांनी हल्ला केला 10 मे 1818 मध्ये. 10 मे 1818 मध्ये इंग्रजांनी या गडावरती हमला केला. दादा आता आपण येताना किल्ला बघत आलो. ही रायगड किल्ल्याची पूर्णपणे पाठीमागे साईड होती. आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी उभे आहेत ना ही रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे. जी लाखोशी बघता गडावरती पायीवरती चढून वरती येतात. समोरच्या खांबापाशी लोक वरती चढून वरती येतात. ही रायगड किल्ल्याची समोरची साईड आहे. जी आपल्या समोर आपल्या राजांची मूर्ती आहे. ही राजांची मूर्ती राजांच्या दरबारामध्ये बसवली होती. आणि मूर्तीमध्ये एक चूक निघाली तेव्हा मूर्ती बाहेर बसवली. चूक अशी होती आपल्या कोणताही राजा आपल्या गादीवरती बसण्या पायामध्ये जोडे घालत नसत. या मूर्तीमध्ये जोडे तेव्हा राजांची मूर्ती बाहेर बसवली. राजांच्या मूर्ती चित्र बसवलं 2012 मध्ये 2 जून 2012 मध्ये साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांच्या मार्फत 2012 मध्ये चित्र हे बसवलं गेलं होतं. उदयनराजे यांनी चित्र बसवलं 2012 मध्ये 2 जून 2012 मध्ये. अच्छा. हा जो मूर्ती समोर ग्राउंड ह्या ग्राउंडला इथं होळीचा ग्राउंड बोलतो बघा. आता आपल्या गावात शिंगेमध्ये आपण होळी करतो तशी तिथं पण राजा गडावरती होळी केली जायची. या ग्राउंड मध्ये होळी पेटली जायची. मित्रांनो हा माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. हा होता हत्तीखाना. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांना हत्तीचं पिल्लं वगैरे आणून सनी या ठिकाणी मोठे करायचं आणि त्यांचं खानप्यान या
ठिकाणी केलं जायचं. हा आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे हत्तीखाना. आणि तुम्ही जे माझ्या मागे जे प्रांगण दिसत आहे तुम्हाला, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज होळी आपण जे आता सण साजरे करतो त्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह या प्रांगणामध्ये होळी करत असायचे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही बाजारपेठेची मागची साईड आहे. आता आपण त्या साईडला जाणार आहोत. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ह्या दोन्ही साईडला आहे बाजारपेठ. या ठिकाणी बाजारपेठ भरायची. तर मित्र हो, या बाजारपेठीचं दुकान जे कसं प्रकारे असायचं, समोर दुकान आणि ह्यामधल्या जे स्टॉक होते यामध्ये तुम्ही माल साठवणूक करून ठेवायचा. आणि समोर या ठिकाणी असे दुकान लावले जायचे. मागे स्टॉक रूम ठेवायची आणि समोर जे बाजारात विकायला जे आणायचं ते समोर या ठिकाणी मांडायचे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा या ठिकाणी समाधी आहे. आता ती समाधी आपण बघणार आहोत. सेवेचे साहित्य इंदुरीकर यांची सुद्धा या ठिकाणी शिलालेख लिहिलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस हिरोजी इंदुरीकर यांनी ह्या रायगड बांधला, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना म्हटलं की बा तुम्ही एवढा मोठा गड बांधला, यासाठी मी तुम्हाला म्हणजे आपण आपल्या याच्यामध्ये म्हणतो तुम्हाला मोबदला काय हवा किंवा गिफ्ट काय हवं, हा शिलालेख या पायरीवरती माझा लावा महाराज. आणि आता आपण तो शिलालेख बघणार आहोत. चला आता त्या शिलालेखकडे जाऊया आणि जगदीश्वरसुद्धा दर्शन घेऊया. आता आपण समाधीसुद्धा बघणार आहोत. तर माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही मंदिर आणि समाधी आपण बघणार आहोत. तर चला आता मंदिराकडे आपण जाऊया. मित्र हो, तुम्ही बघू शकता आपले संभाजीनगरमध्ये असलेला वाळच पंढरपूर या ठिकाणून आपले काही मित्र भेटले. तर मित्रांनो आपल्याला कसा वाटला रायगड? छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो आता आपण जगदीश या मंदिराचं प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारातून आता जाणार आहोत. भाई 3000 मतलब मेरे हिसाब से कम तो नहीं है इसका भी है. या ठिकाणी प्रवेशद्वार आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी संपूर्ण असा वाडा आहे. आणि वाड्याच्या आतमध्ये जगदीश्वर मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं या मंदिराचं बांधकाम केलं आहे. आणि त्यावरती पाहू शकता तुम्ही असं मस्जिदी टाईप या ठिकाणी त्याचं डिझाईन आहे. म्हणजे त्याचा इतिहास असा होता की ज्यावेळेस म्हणजे लोकांना ते वाटावं की हे मस्जिद आहे त्याच्याकडे दुर्लक्षित करून म्हणून सरी, पण याचं डिझाईन महादेवाचं मला हे डिझाईन असं करण्यात आलं आहे. आता आपण जाणार आहोत जगदीश्वराच्या दर्शनासाठी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं या ठिकाणी बांधकाम केलं गेलं. मित्र हो, तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी माझ्या पाठीमागे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वाघ्या कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. ज्यावेळेस महाराजांना डाग देण्यात आला, अग्नीमध्ये उडी मारली होती, तर ते वाघ्या कुत्र्याचं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहोत.
तर खरंच अंगाला काटे येणारे असे दृश्य आहे या ठिकाणचं. तर तो वाघ कुत्रा त्यावेळेस माणसांना डागणी दिली, त्यावेळेस त्या वाघ्या कुत्र्यांनी त्या अग्नीमध्ये उडी मारली गेली होती म्हणे. तर आता बघूया आपण वाघ्या कुत्र्याचे इथून त्या ठिकाणचं दृश्य. मित्र हो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीकडून आलो आहोत आणि माझ्या पाठीमागे अशी बाजारपेठ आहे आणि याच ठिकाणून आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडून आलो. तर आता माझ्या पाठीमागे टकमक टोक आहे. आता आपण जाणार आहोत टकमक टोकाकडे. बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे सह्याद्रीचं आणि आता सध्या टकमक टोकाकडे जाणार माझ्या हे आहे टकमक टोक. आता आपण टकमक टोकाकडे जाणार आहोत मित्रांनो. जाऊया आता. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे टकमक टोक किती उंचीवर आहे आणि किती खतरनाक आहे. तर दोन्ही साईडला असे शिड्यांचे पॅच लावले गेले आहेत कारण धुके असल्यामुळे पर्यटकांना असे त्या ठिकाणून हवा वगैरे यावं म्हणून एखादा खाली पडू नये म्हणून पुरातत्व विभागाने या ठिकाणी असे शिड्यांचे पॅच लावले आहेत म्हणजे या ठिकाणून कोणी खाली जाणार नाही. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे खूप असा खोल डोंगर आहे आणि खालीसुद्धा काहीतरी रायगडाची तटबंदी मला असावी असं मला वाटतं. तर खूप असा डेंजर असा इथून दिसणार आहे. म्हणजे असं माहीत नाही इथून संपूर्ण बाकी अजून राजगड वगैरे असं दिसतं असं मला माहीत नाही इथून, पण पाठीमागे खूप सारे असे किल्ले मला दिसत आहे. तर मित्रांनो आता आपण तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे टकमक टोक आता जवळ आलेलं आहे आणि टकमक टोकावर सध्या आता आपण जाणार आहोत. आता सध्या आपण आहोत टकमक टोकाच्या लास्ट टोकाला. तुम्ही बघू शकता किती डेंजर असं वातावरण आहे या ठिकाणी आणि खूप अशी खतरनाक कातळकडा आहे आणि खूप अशी खोल दरी आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस कोणी काही गुन्हेगारी करायची त्या ठिकाणून या ठिकाणून असा कडेलोट करून सनी डायरेक्ट या ठिकाणी पोत्यात बांधून सनी खरं डायरेक्ट सळ खाली लोटून द्यायचे. तर खरंच काय हाल होत असेल त्यावेळेस तर अंगाला काटा आल्याचा असा भास होत आहे या ठिकाणून. खरंच तर तुम्ही पाहू शकता किती डेंजर अशी दरी आहे आणि खूप सुंदर अशी सह्याद्री या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. मित्र हो तुम्ही बघू शकता आता आपण त्या साईडला मागची जी साईड होती रोपवेनं आलं ती गडाची मागची साईड होती आणि या ठिकाणून पायऱ्यांनी पायी येऊन सनी गडाची माझ्या पाठीमागे पायऱ्या आहेत. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणून पायऱ्यांचं पॅच सध्या बंद आहे कारण सध्या या ठिकाणी दरड कोसळली त्यामुळे ह्या पायऱ्यांचे जे रस्ता आहे रायगडावर येण्याचा तो सध्या बंद केलेला आहे आणि आपण आता सध्या गडाच्या मागच्या साईडनं आलो म्हणजे त्या साईडला रोपवे आहे. त्या रोपवेनं आपण गडाच्या मागून सनी आलो होतो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणून मागे या साईडला पायऱ्या आहेत. टकमक टोक त्या ठिकाणून त्या पायऱ्यावरून लगेच दिसते आणि आपण गडाच्या मागच्या साईडला आलो होतो. जर आता आपण या ठिकाणी थांबत आहोत तर आपल्याला रायगडचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर आपण चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा व आपल्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा सांगा चॅनल सबस्क्राईब करायला.
म्हणजे तुम्ही जे सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन दाबलं त्यानंतर तुम्हाला लगेच व्हिडिओ येतील. तर आता थांबतो मित्रांनो याच ठिकाणी. तर धन्यवाद. टेक केअर. जय महाराष्ट्र.